सांगलीतील ईश्वरपूर नगर परिषदेसाठी मुख्यमंत्र्यांची सभा पार. शहराच्या विकासासाठी भाजपला साथ देण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एकाच दिवशी एकाच शहरात सभा. छत्रपती संभाजीनगरातील पैठणमध्ये दोन्ही नेत्यांची सभा. आधी अलिबागला उमेदवार उभा करा मगच बोला. सुनील तटकरे यांचं आमदार महेंद्र दळवींना आव्हान. तुमच्यावर फौजदारी गुन्हे, माझ्यावर साधी एनसी देखील नाही. सुनील तटकरेंचा आमदार महेंद्र दळवींना टोला. नागपुरात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आज प्रचार सभा. महादुला इथे बावनकुळे यांचा गावभेट दौरा, तर मौदा कामठी आणि येरखेडा इथे जाहीर सभा. शहाजी बापू पाटलांच्या ऑफिसवर रात्री छापेमारी. भरारी पथकानं धाड टाकून झाडाझडती घेतली. झाडाझडती घेतल्यानं शिवसेना कार्यकर्ते संतप्त. शहाजी बापूंची कालची सभा संपल्यावर लगेचच छापेमारी. निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्षांना मोठं भगदाड पडणार. पुणे महापालिकेत 21 माजी नगरसेवक भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती. 21 पैकी 11 जणांना भाजपकडून ग्रीन सिग्नल मिळाल्याची माहिती. मुरलीधर मोहोळ यांच्या खासदार जनसंपर्क सेवा अभियानाला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. अभियानात नागरिकांच्या समस्यांचं ऑन दी स्पॉट निवारण. रास्ता पेठेत या उपक्रमाचं आयोजन. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत रायगडात महायुतीची शक्यता नाही. राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचे स्पष्ट संकेत. संजय राऊतांची आज पत्रकार परिषद. एका महिन्यानंतर संजय राऊत मैदानात. प्रकृतीच्या कारणास्तव संजय राऊत गर्दीपासून होते दूर. मनसेची आज आढावा बैठक. प्रारूप मतदार याद्यांवर हरकती आणि सूचना याबाबत कृष्णकुंजावर बैठक. नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी जाहीर सभांचा धडाका. मुख्यमंत्री फडणवीसांचा 5 जिल्ह्यात झंझावाती दौरा. आम्हाला अभिमन्यूप्रमाणे घेरण्याचा प्रयत्न, मात्र आम्ही आधुनिक अभिमन्यू. चक्रव्यूहात घुसायचं आणि बाहेर पडायचं आम्हाला माहिती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा टोला. भाजप हा बाटलेला पक्ष. फोडाफोडीत त्यांचं आयुष्य गेलं. मंत्री माणिकराव कोकाटेंचा हल्लाबोल. कराड आणि मलकापूर शहरे झोपडपट्टी मुक्त करू. या शहरांना प्रगत आणि वैशिष्ट्यपूर्ण साकारण्यासह सर्वोपरी मूलभूत नागरी सेवा सुविधा तसेच सर्वांगीण विकासासाठी आवश्यक निधी देण्यास कमी पडणार नाही. देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन. 2 तारखेच्या मतदानावेळी कमळाची चिंता करावी. पुढील 5 वर्ष आम्ही तुमच्या हिताची चिंता करण्यास कटिबद्ध असल्याची ठाम ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली. पराभव दिसला की दशावतार सुरू होतात. मालवण येथील सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधकांवर थेट हल्लाबोल. मालवणचा सर्वांगीण विकास, पर्यटन विकास आणि कायापालट करण्यासाठी शिवसेनेला साथ द्या. जोरदार आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मालवण नगर परिषद निवडणुकीच्या प्रचार सभेत केलं. निलेश राणे म्हणजे शिवसेनेची भगवी रेष आहे. इलाका किसी का भी हो, धमाका निलेश राणेंचा. शिवसेनेचे खणखणीत नाणे निलेश राणे आहेत, अशा शब्दात निलेश राणेंचा केला गौरव. चंदगडमध्ये शक्तीपीठ महामार्ग होणारच. मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका. शिवाजी पाटलांच्या म्हणण्यानुसार महामार्ग चंदगड मार्गे वळवला. मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. शक्तीपीठ महामार्ग चंदगड मधून जाणार. मुख्यमंत्र्यांच्या विधानावरून शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समिती आक्रमक. शक्तीपीठ संदर्भातले सगळे मनसुबे आम्ही उधळून लावू. शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचा इशारा. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी चालत गाठलं सभास्थळ. दौंडमध्ये प्रचार सभेसाठी आल्यावर वाहतूक कोंडीत अडकला अजित पवारांचा ताफा. ताफा सोडून अजित पवार चालत पोहोचले सभास्थळी. राजकारणाशी देणं घेणं नसताना परिस्थितीमुळे राजकारणात यावं लागलं. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंचं वक्तव्य. निखिल खडसे निघून गेल्यानं मी राजकारणात. प्रचार सभेत रक्षा खडसे भाव. वर्ध्याच्या पुलगावात भाजपच्या वतीनं बाईक रॅली. आमदार राजेश बकानेंच्या नेतृत्वात बाईक रॅली. शेकडो युवक युवतींचा बाईक रॅलीत समावेश.
नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा दुसरा टप्पा. काही ठिकाणी 20 डिसेंबरला मतदान. याचिकांमध्ये अडकलेल्या जागांसाठी आयोगाचा निर्णय. राज्यात 22 ठिकाणी संपूर्ण निवडणुका पुढे ढकलल्या. हिंगोली नगर परिषदेतील 2 जागांची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. शहरातील प्रभाग क्रमांक 5B आणि 11B या 2 प्रभागातील निवडणुका पुढे ढकलण्यात आल्यात. 2 जागांसाठी 20 डिसेंबरला मतदान होणार आहे. नाशिक जिल्ह्यातील 3 नगर परिषदांच्या 7 प्रभागांची निवडणूक पुढे ढकलली. अपील आणि प्रक्रियात्मक कारणांमुळे निवडणूक आयोगाचा निकाल. काही प्रभागातील तांत्रिक आणि कायदेशीर अडचणींमुळे वेगळा निर्णय. नगर परिषदा आणि नगरपंचायत निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी प्रचाराच्या जाहिरातींना बंदी. आज रात्री 10 वाजता प्रचाराची सांगता होणार. पालिका कर्मचारी घरोघरी जाऊन मतदार याद्यांची पडताळणी करणार. मतदार यादीतील समस्या सोडवण्यासाठी पडताळणी. सूचना आणि हरकती नोंदवण्यासाठी 3 डिसेंबर अंतिम तारीख. पुण्यात सलग 4थ्या दिवशी 40हून अधिक विमान उड्डाणांना विलंब. दाट धुकं आणि विमानाच्या देखभाल दुरुस्तीच्या कामाचा विमानसेवेवर परिणाम. 40हून अधिक विमानांना 1.5 ते 2 तास विलंब. कोल्हापूर जिल्ह्यात पर्यटकांचा उत्साह शिगेला. करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी गर्दी. शालेय सहलीचीही रेलचेल. फोनमध्ये सिम नसल्यास ॲप्स वापरता येणार नाहीत. दर 6 तासांनी व्हॉट्सॲप वेब थेट लॉग आउट होणार. सायबर फसवणुकीवर आळा घालण्यासाठी निर्णय. मुंबईतील हवामानात पुन्हा मोठा बदल. मुंबई महानगर आणि उपनगरात थंडीचा तडाखा. मुंबईसह अनेक शहरांमध्ये थंडी वाढली. पहाटेच्या सुमारास कोकणातही अधिक गारवा. आजपासून रेल्वेचे नियम बदलणार. तत्काळ तिकिटासाठी लागणार OTP. तत्काळ तिकिटांच्या नियमात भारतीय रेल्वेकडून मोठा बदल. मुंबईतील पहिला झोपडपट्टी समूह पुनर्विकास. मानखुर्दमध्ये 100 ते 150 एकरावर प्रकल्प. झोपू प्राधिकरणाकडून सर्वेक्षण. मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत. मध्य रेल्वे 20 ते 25 मिनिटं विलंबानं. कर्जत आणि बदलापूर दरम्यान सुरू कामामुळे वाहतुकीवर परिणाम. नोव्हेंबरमध्ये मुंबईतील 12,000हून अधिक घरांची विक्री. ऑक्टोबरच्या तुलनेत घर विक्रीत काहीशी वाढ. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची प्रवासी चाचणी यशस्वी. 25 डिसेंबरपासून उड्डाणांना हिरवा कंदील. RBI कडून एलिव्हेटेड रोड जुळे बोगदे 1.2 किलोमीटरचा उड्डाण. गोरेगाव मुलुंड लिंक रोडचा पहिला टप्पा 2026 मध्ये वाहतुकीसाठी होणार सुरू. एड्सवरील नवीन औषधाची उपलब्धता कायद्यामुळे संकटात. पेटंट आणि नियामक परवान्यांमुळे 2026 पर्यंत पुरवठा करण्यात अपयश. माढा पुणे मंडळ सोडत 2025 आतापर्यंत 4186 घरांसाठी 2 लाख अर्ज. अनामत रकमेसह अर्ज करण्याची मुदत शनिवारी संपणार. खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समध्ये मुंबई विद्यापीठाची उत्कृष्ट कामगिरी. विद्यापीठाच्या जलतरणपटूंचा राष्ट्रीय स्तरावर ठसा. पुणे नागपूर वंदे भारत एक्सप्रेस 8 डब्यांऐवजी आता 16 डब्यांची होण्याची शक्यता. जळगावच्या विकासाला 12,000 कोटींच्या रेल्वे मार्गांमुळे मिळणार गती. तर तिरुपती बालाजी भक्तांसाठी आनंद वार्ता. अमरावती तिरुपती एक्सप्रेसला मुदतवाढ. अमरावती तिरुपती एक्सप्रेसला 29 जानेवारी 2026 पर्यंतची मुदतवाढ. HDFC बँकेला 91 लाखांचा दंड. KYC लोन या संदर्भात नियम न पाळल्यानं पाठवली नोटीस. पुण्यात मेट्रो स्टेशनच्या नामांतरामुळे वाद. महात्मा फुले मंडई मेट्रो स्टेशन असं नामांतर करा, नाहीतर आक्रमक भूमिका घेणार. मंगेश ससाणेंचा मेट्रो प्रशासनाला इशारा. 1 डिसेंबरला लोणावळ्यातील अधिग्रहित शाळांना सकाळी 11 नंतर सुट्टी. नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोणावळा प्रशासनाचा निर्णय. वादग्रस्त विट्स हॉटेलचे न्यायालयाच्या आदेशाचे फेरमूल्यांकन सुरू. छत्रपती संभाजीनगरातील या हॉटेलच्या लिलावात राजकीय हस्तक्षेप आणि कमी मूल्यांकनाचे आरोप. 6 डिसेंबर पर्यंत अहवाल देण्याचे आदेश.
प्रभादेवीत शाखेसमोर शेड बांधत असल्यानं समाधान सरवणकर आणि स्थानिकांमध्ये वाद. आपत्कालीन परिस्थितीत शेडचा अडथळा येऊ शकतो म्हणून स्थानिकांचा विरोध. बेकायदा बाईक टॅक्सी विरोधात आज निषेध आंदोलन. रिक्षा टॅक्सी संघटनांचा मुंबईत आझाद मैदानात निषेध आंदोलनाचं आयोजन. हिंगोलीत हळद पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव. रोगावर औषधांचाही परिणाम होत नसल्यानं शेतकरी चिंतेत. हळद उत्पादनात घट होण्याची शक्यता. बटाटा, मटार, टोमॅटो, फ्लॉवर, घेवड्याच्या दरात घट. गेल्या आठवड्याच्या तुलनेत 10 ते 20% घट. मागणी वाढल्यानं ढोबळी मिरचीच्या दरात 10% वाढ. अन्य फळभाज्यांचे दर मात्र स्थिर. साताऱ्यातील नैसर्गिक आपत्तीच्या संकटावर उपाय म्हणून शेतकऱ्यांसाठी रेशीम उद्योगाचा जोडधंदा लाभदायक. संजीवन कृषी उद्योगाचे संचालक संदीप कुंदे यांनी व्यक्त केलं मत. रब्बी हंगामातील पीक विम्याकडे पाठ. आतापर्यंत 3,26,168 शेतकऱ्यांचे अर्ज. बाजारात केळी मुबलक, मात्र अपेक्षित दर मिळत नसल्यानं शेतकरी हवालदिल. छत्रपती संभाजीनगरात 70 ते 80 एकर ऊसाला भीषण आग. 70 ते 80 एकरांवरील ऊस जळून खाक. शेतकऱ्यांचं नुकसान. मुंबई आग्रा महामार्गावरील नाशिकच्या बळी मंदिराजवळ बर्निंग कारचा थरार. कार चालक वेळीच बाहेर पडल्यानं जीव वाचला. अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेत आग विझवली. नागपुरात मोकाट श्वानांना पकडण्यापूर्वी सर्वेक्षण केलं जाणार. 2 टप्प्यात श्वानांचं सर्वेक्षण होणार. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर प्रशासन सक्रिय. पिंपरी चिंचवड शहरात मोकाट आणि भटक्या श्वानांची समस्या कायम. 7 महिन्यात 20,664 जणांना श्वानांचा चावा. भिवंडीतील रेती बंदर इथे रेती माफियांवर महसूल विभागाची कारवाई. 4 सक्शन पंप, 3 बार्ज केले नष्ट. रेती माफिया मात्र फरार. काळेवाडी विजयनगर परिसरात चोरट्यांची दहशत. दुकाने फोडून 13 तोळं सोनं आणि रोख रक्कम असा लाखोंचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास. घटनेचा सीसीटीव्ही पोलिसांच्या हाती लागला असून पुढील तपास सुरू. पिंपरी चिंचवडच्या पिंपळे सौदागरमध्ये स्पाच्या आड वेश्या व्यवसाय. 7 महिलांची सुटका. पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून छापा टाकला. स्पा सेंटरच्या मालकावर गुन्हा दाखल. जयसिंगपूरमध्ये निवडणुकीसाठी गाडीमध्ये पैसे घेऊन फिरणाऱ्या व्यक्तीकडून 2 लाख रुपये जप्त. निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाची कारवाई. संबंधित व्यक्ती उमेदवाराचा भाऊ. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.